आज तुम्ही प्रचाराचा नारळ फोडला प्रभाग 10 मधून काय सांगू? आज आम्ही म्हणजे काल फॉर्म विड्रॉलची लास्ट डेट होती. 3 वाजेपर्यंत सगळे फॉर्म विड्रॉल झाले आणि संध्याकाळपर्यंत उमेदवार जे होते ते निश्चित झाले आणि आम्ही रात्रीच निर्णय घेतला आणि आज सकाळीच जे सचिन मारुती तांगडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचे अधिकृत उमेदवार वार्ड नंबर 10D मधून त्यांचा फॉर्म आहे. आणि आज इथे एक आमच्या हिंदू संस्कृतीप्रमाणे की आपण कुठलंही चांगलं काम करताना आपण एका देवाची आराधना प्रार्थना करतो. आपला मुस्लिम बांधव इतर बांधव जसं मस्जिदमध्ये प्रार्थना करतो तसंच हिंदू समाज आमचं गणपती आराध्य दैवत आहे. आणि म्हणून आज आमचे लाडके खासदार आदरणीय डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या हस्ते तसेच आदरणीय आमचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर दादा सोनवणे, राष्ट्रीय काँग्रेसचे सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलासबापू अवताडे, जगन्नाथराव काळे, शंकरराव ठोंबरे, श्रीमंतराव उकिरडे आणि तसेच तमाम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्राचार्य सलीम सर, राजेशजी पवार ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मी प्रचाराचा शुभारंभ केला. आणि या गणपती बाप्पाला गणरायाला एक विनंती केली की आम्ही आज आपल्या शुभचरणी येऊन प्रार्थना करतो की निश्चितपणाने आम्हाला या प्रभागामध्ये यश दे. आणि निश्चितपणाने मला वाटतं सचिन तांगडेचा या ठिकाणी विजय 100% विजय होणार आहे. याचं कारण असं आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ही उमेदवारी घेतली आणि ती लढतोय. तुम्ही अनेक वर्ष या शहराचा इतिहास पाहिला असेल संभाजीनगरचा की आत्ताच खासदार साहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणात की जेवढे दिवस शंकरराव चव्हाणांनी जेवढं पैठणचं धरण बांधलं त्याला जेवढे दिवस लागले नाही त्याच्यापेक्षा जास्त दिवस या शहराला लागतात ती पाईपलाईन येण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा आहे. आम्हाला काही निवडणूक लढायची, सचिन तांगडे निवडणूक लढतात म्हणजे सहज गमतीसाठी निवडणूक लढत नाही, परंतु या भागामध्ये या शहरामध्ये अनेक समस्या आहेत. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, दुसरा कचऱ्याचा प्रश्न आहे, तिसरा रस्त्याचा प्रश्न आहे, प्रदूषण मोठ्या प्रमाणात झालं. अनेक समस्यांनी या शहराला घेरलंय. या ठिकाणी आजूबाजूला मोठ्या MIDC आहेत. हे सगळं असताना या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची वसाहती वाढत गेल्या आणि म्हणून इथं या शहराला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, लोकांच्या विद्यार्थ्यांना चांगलं सुंदर शिक्षण मिळालं पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजेत, पिण्याचं पाणी तर स्वच्छ मिळालंच पाहिजे, त्यावर शिक्षण चांगलं, पाणी आरोग्य चांगलं असलं पाहिजे, दवाखाने चांगले असले पाहिजे. हा एक इथं सर्वांगीण विकासाचा ध्येय ठेवून या ठिकाणी सचिन तांगडे यांना आम्ही रिंगणात उतरलेलं आहे. आणि 100% मला असं वाटतं की जेवढं या ठिकाणी शहरात सुद्धा आमचे अनेक उमेदवार उभे आहेत त्या प्रभागात सुद्धा आमचा तोच एक अजेंडा आहे की मला एक सांगा की शहरात मी वस्तुस्थिती मला सांगायला वाईट वाटेल की अनेक वर्ष झाले या शहरामध्ये आमच्या माय बहिणी असेल, पुरुष असतील, रस्त्यानं जर कुठं फिरले शहरात, त्याला जर एखादं अर्जंट बाथरूमला जायचं, टॉयलेटला जायचं, मला सांगा त्यांनी कुठं गेलं पाहिजे. एक साधा सुद्धा महानगरपालिकेचं एखादं बाथरूम हे महानगरपालिका बांधू शकले नाही. आणि अत्यंत वाईट ही अवस्था या शहराची आहे. याच्या पलीकडे काही सांगण्यासारखं नाही आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे जर आम्हाला या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं तर हे सगळे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की जेवढे रस्ते आहेत, जे उड्डाणपूल आहेत, याच्या खाली पहिल्यांदा आम्ही सुशोभित या ठिकाणी शौचालय, सुंदर शौचालय असे करणार आहोत की ज्याने आमच्या या ठिकाणी शहरातल्या नागरिकांना अडचण होणार नाही. पार्किंगची व्यवस्था शहरात कुठे नाही आहे, अत्यंत चांगली व्यवस्था या ठिकाणी पार्किंगची आम्ही करणार आहोत. म्हणजे लोकांना आज रस्त्यानं चालायला झालंय, इथं वाहतुकीची शिस्त नाही आहे, रस्त्याची आता कामं चाललेत, कुठेही रस्त्यात खड्डा खोदून ठेवला लोकांना माहित नाहीये, कुठेतरी रस्ते वळवले, लोकांची ट्रॅफिक किती शहरात जाम होते आणि दररोज लोकांना 3-3, 4-4 तास या ठिकाणी रस्त्यामध्ये खोळंबून राहावं लागतं या शहरात, अशी अवस्था झालेली आहे. म्हणून मला असं वाटतं की त्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे सचिन तांगडेला निवडून देणं आवश्यक आहे. आणि ही जाणती जनता आहे, लोक समजदार आहेत, ते निश्चितपणे हा निर्णय घेतील. आणि 15 तारखेला जे काही मतदान व्हायचं तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या या निशाणीवर पुलीचा म्हणजे बटन दाबून ते भरघोस मताने सचिनला निवडून देतील एवढीच अपेक्षा या जनतेकडनं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.